खूप आनंद झालेला आहे आज, कारण की जवळजवळ 1.5 महिन्यांनी आज माझ्याकडे पाणी आलं नदीचं. तुम्ही म्हणणार 1.5 महिना मग काय केलं? शेजाऱ्यांचं बोरिंगचं पाणी वापरलं, त्याला काही इलाज नाही. समोरच्यांचं बोरिंगचं पाणी वापरलं, सगळ्यांच्याकडनं बोरिंगचं पाणी द्या, प्यायचं पाणी घ्या, विकत आणा, असं करून 1.5 महिना झाला. आणि एकदा शेवटी रस्त्याला जी पाईपची गळती लागली होती ती निघेच न झाली होती, म्हणजे किती प्रयत्न केला तरी. तर 1.5 महिन्यानंतर आता मस्त मला पाणी आलेलं आहे आज, त्यामुळे मी खूप खुश आहे. तर आता मस्त एक चहा प्यायला. आणि पाणी हा प्रश्न किती अवघड आणि गहन आहे ना. आपल्याकडे जेव्हा खूप पाणी असतं तेव्हा आपल्याला त्याची किंमतच नसते. भराभर इकडं तिकडं पाणी टाकत असतो, सांडत असतो. पण ह्या 1.5 महिन्यात गंगा मैया की जय. खरंच की सोपं नाही आहे. लक्षात आलं की खरंच मी चारधाम यात्रेला गेले होते तेव्हा मी बघितलं सगळीकडनं सगळ्या नद्या आटल्या होत्या. सगळीकडे एक छोटीशी धार होती. फक्त हरिद्वारला पाणी सोडलं होतं म्हणून पाणी होतं. पण एकूण यावर्षी पाण्याची टंचाई खूप जास्त आहे. कसा मार्ग काढायचा देवा तुलाच माहिती. तर आता आपण करत आहोत एक छानपैकी रेसिपी. तर मी करणार आहे आत्ता कढीसाठी हे भांडं माझं नेहमीचं ठरलेलं ॲल्युमिनियमचं आहे, पण याच्यात कढी छान होते म्हणून. हे डाळीचं पीठ, हे मीठ, हे साखर, हे ताक विकतचं नाही आहे. मी या बरणीत ताक ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये चांगलं राहतं, ते व्यवस्थित बरणी बसते म्हणून ह्याच्यात ताक मी ठेवलेलं आहे. हे जिरं, थोडंसं पाणी ह्या डाळीच्या पिठात घालून घेणार म्हणजे गाठी होत नाहीत. भज्यासारखं कालवून घ्यायचं थोडंसं. आणि इथे लसूण, मिरची, हिरवी मिरची पण आहे, रंगा छान दिसावा म्हणून. लाल मिरची एक होती म्हणून घेतली. कढीपत्ता, आलं आणि मेथ्या आहे मुख्य. इथे एवढीशीच कोथिंबीर मिळालेली आहे मला, कारण उन्हाळ्यामुळे माझी सगळी कोथिंबीर ही बघा परवा दिवशी घेतली होती आणि काय झालं आहे त्याचं, काढून ठेवली तरी अशीच होती म्हणून ह्या वेळेला काढून ठेवली नाही. संपूर्ण दिवस काल लाईट गेली होती त्यामुळे कोथिंबीर माझी फ्रीजमध्ये सुद्धा खराब झाली. असू दे, चला कढीला जाऊया. हां आले. कोण आहे? ठीक आहे, ओके. मावशींचा निरोप आला, आज येत नाही. चला कंबर बांधा, रदर बांधा, लागा कामाला. जायला पाहिजेत आता, ढीगभर भांडी घासायला पाहिजे. हां हॅलो, जरा एक मदत करणार काय मला? आज माझ्या मावशी आल्या नाही आहेत, जरा येणार काय? भांडी घासून देणार? धुणं धुते मी, केरफरशी सगळं करते, जरा भांडी तेवढी घासून द्या. हां या, चालेल, उशीर झाला तरी चालेल, या. डोकं शांत ठेवणे का और काम करणे का? आता पहिला कढी करायचं ठरलंय ना, कढीकडे जाऊ, बाकीचं राही ना तिकडे. आनंदाने कढी करूया. मिरचीचे तुकडे, जिरं, लसूण, कोथिंबीर आणि आता हे आल्याचे तुकडे करून घेते आणि यामध्ये असं चेचते. इथे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मेथ्या टाकलेल्या आहेत, थोडंसं जिरं यामध्ये पण टाकलेलं आहे. आता मेथ्या गरम झालेल्या आहेत, जिरंही गरम झालेलं आहे. यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता आणि हे सर्व टाकून देऊया. चेचून घेतलं. गॅस बारीक. थोडीशी हळद टाकायची. कढी पांढरी ठेवायची नाही म्हणतात म्हणून, काम मला नाही माहिती पण म्हणतात म्हणून. हिंगाशिवाय तर आपलं काम चालतच नाही, आहे की नाही? त्यामुळे हिंगही टाकून घेतलेलं. इथं यामध्ये पाणी घालून घेतलं. थोडीशी साखर यातच टाकून आहे तर विसरून जाते.
आणि मीठही टाकू, यातच टाकूया की, त्याला काय होत नाही. कमी वाटलं तर नंतर टाकूया. मस्त वास आलेला आहे छानपैकी. आता यामध्ये हे सगळं ताक ओतून देऊ. ताकाची बरणी माझी. ताक करायचं आणि याच्यात ठेवायचं, छान राहतं. रंग मस्त आलेला आहे. यामध्ये आता हे जे डाळीचं पीठ आहे ते त्यात घालून टाकू आणि सतत 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 हलवायचं. असं 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 म्हणजे फुटत नाही. अल्युमिनियमचे भांडे का वापरले असं तुम्ही म्हणाल, पण खरं सांगू का, दही वगैरे जे लावतात की नाही मोठ्या मोठ्या हॉटेलात, खानावळीत ताक करतात, ते सगळं ना अल्युमिनियमच्या पातेल्यातच. इतकं सुंदर लागतं ना दही. आम्ही घरात लावतो ते छान लागत नाही, एवढं सुंदर लागतं ते. आता कढी करायची याच्यात आणि काढून ठेवायची दुसऱ्या भांड्यात. ठेवायची नाही पण करायची याच्यातच, लागत नाही खालून. यासाठी भांडी कुठली चांगली, आपल्याला ज्याच्यात छान स्वयंपाक करता येतो ती चांगली. काय असतं आपल्याला माहीत असतं ना, परंपरेने आमच्या सासूबाई याच्यात करत होत्या कढी. मग ही कढीचं भांडं, वर्षानुवर्षाचं हे कढीचं भांडं. सासूबाई जाऊन आता किती वर्ष झाली तुम्हाला सांगू, 26 वर्ष झाली. खरं तर अशा आठवणी फारशा काढू नये म्हणतात. अलीकडे मी परवा हे ऐकलं, काय प्रवचन. तर त्यांनी सांगितलं की मृत झालेल्या लोकांच्या आठवणी काढू नका फारशा, रडू नका, त्रास करून घेऊ नका. त्यांना बांधून ठेवल्यासारखं होतं. त्या मृत आत्म्याला, जरी ती व्यक्ती तुमचं काहीतरी नातं असलं तरी एकदा ती मृत झालं शरीर की तिला मुक्त होऊ द्या, बंधनातून मुक्त करा, पुढे जाऊ द्या, गती मिळू दे, असं त्यांनी सांगितलं. आणि मला ते पटलं की आपण जे सारख्या आठवणी काढतो, म्हणून म्हणतात ना की मृत व्यक्तीचे कपडे वापरू नयेत, मृत व्यक्तीचे दागिने वापरू नयेत वगैरे वगैरे. ते म्हणून त्यावेळी आपल्याला त्यांची आठवण येते ना. त्यांनी सांगितलं की फारशी आठवण काढू नका, त्यातनं पुढं व्हा, मूव्ह ऑन व्हा, त्याच्यात अडकून राहू नका. तुम्ही अडकून राहू नका, त्यांना अडकून ठेवू नका, मृत व्यक्तींना. असं त्यांनी सांगितलं. मला ते खूप छान वाटलं, म्हणजे त्यांचं की पुढे जाऊ देतो, त्याला गती मिळू दे. शेवटी आपला मनुष्य जन्म हा कशासाठी आहे, आपण जगण्यासाठी नाही आहे. कर्मों का हिसाब करने के लिए है, और कर्म सिर्फ बुरे नहीं, अच्छे कर्मों का भी हिसाब होता है. अनेक 84 लक्ष योनीतनं मग आपण इथे आत्ता आलेलो आहोत. तो सगळ्या कर्मांचा हिसाब करायचा आहे. चांगल्या कर्मांचा सुख मिळेल, वाईट कर्मांचं वाईट हे मिळेल. म्हणून म्हणतात ना की कर्म करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. ते कशासाठी, ते हळूहळू हळूहळू आता कळायला लागलेलं आहे. किती वर्ष गेले, म्हणजे गेले 5-6 वर्ष मी बरंच ह्या गोष्टी ऐकतेय. त्याच्या आधी फारसा वेळ नसायचा, पण आता जरा गोडी लागली आणि आवडही लागली, वेळही आहे. तर गाठ होऊन द्यायची नाही ना, म्हणून गाठ होतच नाही. तर काय सांगत होते, हां, तर ते कर्माचं हे जसं आहे ना की आपल्या सगळ्या चांगल्या वाईटाचा ह्याच्यासाठी आपण जन्म घेतो. आणि पुढील जन्म आपल्याला नको असेल तर दुःख जे मिळेल, संकट जे येतील त्याचं दुःख करून घेऊ नका. आणि खूप जास्त चांगल्या गोष्टी घडल्या तर त्याचा खूप आनंद मानून घेऊ नका, असं त्यांनी सांगितलं.
कारण तुम्हाला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा हवीशी वाटायला लागली किंवा नकोशी वाटायला लागली, एखादी व्यक्ती नकोशी वाटायला लागली, एखादी व्यक्ती हवीशी वाटायला लागली, चांगल्या व्यक्तींच्या बरोबर पुन्हा पुन्हा आपलं बोलणं व्हावं, गप्पा व्हाव्यात, ती व्यक्ती आपल्या सोबत असावी असं वाटायला लागतं, वाईट व्यक्ती नकोशा वाटायला लागतात. तर हे काहीच नाही, असं नाही वाटलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं परवा प्रवचनामध्ये, की नाही ठीक आहे वाईट व्यक्ती आली, ठीक आहे आली गेली, त्या व्यक्तीबरोबर कमीत कमी संबंध ठेवायची, कमीत कमी बोलायचं, कमीत कमी त्रास करून घ्यायचा. तुम्ही जर का त्या व्यक्तीबरोबर त्रास करून घेतला, खूप सारं वेडवाकडं बोललात, तर पुन्हा एकदा पुढच्या जन्मामध्ये तुमचं परत ते कर्मबंधन, ऋणानुबंध म्हणतात ना, ते कर्मबंधन सुरू होतं, कर्माचं अकाउंट. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला आणि तो तुम्ही त्रास वाटून घेतला, तर पुढच्या जन्मी त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी पुन्हा ते सगळं तुम्ही त्या बंधनात अडकणारच. असं आहे ते, चांगलं आणि वाईट दोन्हीचं असंच आहे. त्यामुळे चांगलं असेल तरी सुद्धा तुम्ही असं म्हणायचं नाही की नाही हे चांगलं आहे, मला सुख लागलं, पुन्हा पुन्हा लागू दे. किंवा एखाद्या व्यक्तीने खूप उपकार केले, एखाद्या व्यक्तीवर तुम्ही उपकार केले, एखाद्या व्यक्तीसाठी चांगलं केलं, तर तुम्ही म्हणायचं नाही चांगलं केलं, कारण त्या व्यक्तीला ते फेडायला पाहिजे ना पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे पुन्हा ते कर्माचं बंधन आलं, पुन्हा ते अकाउंट राहिलंच. त्यामुळे जे काही आयुष्यात वागाल, चांगलं किंवा वाईट, ते वागून लगेच सोडून द्यायचं. ना शत्रुता करायची, ना मित्रता करायची. हे असं वागणं खूप अवघड आहे, पण मला असं हळूहळू पटायला लागलं या गोष्टी, की खरंच हे असं वागलं पाहिजे. नाहीतर आपले ते अकाउंट्स कायम ओपनच राहतात. ह्या जन्माचा पुढच्या त्रास द्यायला सुद्धा आपण बघून घेईन. आणि ते ह्या जन्मात बघून घ्यायचं राहिलं तर पुढच्या जन्मात आहेच पुन्हा बघून घेईन. असं आहे ते. चांगले आणि वाईट दोन्ही मध्ये तुम्ही अडकून राहायचं नाही म्हणतात ते काय, ते हळूहळू समजायला लागलेलं आहे. समजलेलं नाही आहे, अजून फारसं कळलेलं नाही आहे. सारखं ऐकून ते मनामध्ये असं रुतणार आहे, बसणार आहे. पण हे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे म्हणतात ना, एखादं कर्म करायचं तर त्याच्याशी तुम्ही अडकून राहायचं नाही, भावनिक अडकून राहायचं नाही त्याच्यामध्ये. कर्म करायची, कर्तव्य करायची, कारण आपला जन्मच तेवढ्यासाठी आहे. जबाबदारी घेणे, कर्तव्य पार पाडणे, सुख उपभोगणे, दुःखात संकटांचा सामना करणे, जन्मच त्याच्यासाठी आहे, सुखासाठी नाही आहे. आपल्याला वाटतं माझं सगळं छान व्हावं. आपण एक आयुष्यात प्रगतीचा आलेख काढतो, असं झालं की असं होईल, असं झालं की असंच होईल, असं तसं कधीच होत नाही. आपण म्हणतो ना, माणूस म्हणतो, पण ते कधीच तसं होत नाही जे माणूस म्हणतो. ते त्याच्यासाठीच तेच होतं जे आपल्या कर्मबंधनात आपण बांधून आलेलो, ऋणानुबंधात जे बांधून आलेलो तेच होत असतं. आणि ते हॅपीली ॲक्सेप्ट करून ते तुम्ही भोगलं पाहिजे, चांगलं आणि वाईट. म्हणतात ना, सुख पकडून तुम्ही राहणार नाही, दुःख पकडून सुद्धा ते राहणार नाही, वेळ निघूनच जाणार ती. पण त्या वेळेला तुम्ही कसं राहिलात ते महत्त्वाचं आहे. आणि त्यातून तुमचं पुढच्या आयुष्याची, पुढच्या ह्याची अकाउंट्स निर्माण होतात. खूप अवघड आहे हे समजणं, पण वारंवार भागवत, देवी भागवत, निराळी पोथ्या, पुराणं, प्रवचनं, कीर्तनं ऐकायला पाहिजेत. तुम्ही म्हणाल मग हे काय, हेच करत बसलं, तरुणांनी तरी कसं व्हायचं? हे जर का तरुणांनी थोडंफार केलं ना, तर आयुष्यामध्ये अडचणीच्या प्रसंगांच्या वेळेला तोंड देणं खूप सोपं जातं. ते आपल्याला माहीत नसतं, कारण अलीकडे आमच्या वयाचे आईवडीलच फारसं देवाचं करत नाही आहेत. आध्यात्मिक त्यांना टच कमी झाला आहे, त्यामुळे पुढच्या पिढीचा टच कमी होतो. त्यामुळे चांगलं घडण्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण स्ट्रॉंग बनण्यासाठी म्हणून थोडीशी ही पॉवर पाहिजेच. आणि दरवेळेला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी म्हणजे शास्त्रीय भाषेत बोलायला गेलं तरी त्याचा सगळ्याचा हिशोब लागतो. अभ्यास जर का मागं जाऊन करायला लागलं तर अंदाज येतो, सगळं होतं.
पण खूप अवघड आहे ते. त्यामुळे आप्तवचन शास्त्रवचन मानावं आणि पुढे जावं आणि समजून घ्यावं. सगळंच काही चुकीचं असतं असं अजिबात नाही. अति काही करू नये एवढंच. पण या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत, घरात त्याचे लहरी पाहिजेत. आवश्यक आहे हे सगळं. माझी कढी झाली. रंग बदलला की नाही? मस्त. वास तर इतका सुंदर यायला लागलेला आहे. अशा रीतीने जर अशी उकळी येऊ दे आणि थोडी अगदी मंद गॅस ठेवलेला आहे, त्यामुळे कढी अत्यंत सुंदर झालेली आहे. थोडी पिऊन बघूया आणि मिठाचा हे ठरवूया. चव बघायचं बायकांची टिपिकल सवय. कितीही गरम असलं तरी सुद्धा असं घ्यायचं, एक थेंब घ्यायचा. मस्त झाली, एकदम छान. मीठ वगैरे एकदम परफेक्ट आहे.